नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत आवळ्याची रेसिपी। त्यासाठी मी इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहे, पण निम्म्याच आवळ्यांची रेसिपी आपल्याला करायची आहे आणि अर्ध्या आवळ्यांची रेसिपी तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकता। आता हे आवळे मी स्वच्छ पाण्याने धुवून टाकलेले आहेत, त्यानंतर ते मी कोरडे केलेले आहेत। कापडाने आपल्याला ते छान कोरडे करून घ्यायचे। त्यानंतर हे आवळे जे आहे ते मी आपल्याकडे जी चाळणी असते त्या चाळणीमध्ये मी टाकत आहे आणि गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेले आहे। आता पाणी उकळल्यानंतर आपले ज्या चाळणीमध्ये आवळे टाकलेले होते ती चाळणी आपल्याला पातेल्यावर ठेवायची आहे आणि हे जे आवळे आहेत ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। आता इथे आपले आवळे वाफवून झालेले आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि 25 ते 30 मिनिटं छान आपल्याला ते वाफवून घ्यायचे आहेत। आता इथे तुम्ही बघू शकता की आपले जे आवळे आहेत ते छान वाफवलेले आहेत आणि त्याच्या ज्या फोडी आहेत त्या एकदम सहज निघतात। आता ह्या सर्व आवळ्यांच्या आपल्याला अशा फोडी काढून घ्यायच्या आहेत। आता इथे सर्व फोडी काढून झाल्यानंतर आपण त्या एका ताटामध्ये टाकलेले आहेत। त्यानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला हे सर्व ज्या फोडी आहेत आवळ्याच्या त्या टाकून द्यायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये मी साखर टाकलेली आहे। आता यामध्ये मी मीडियम साईजचं असं बाउल होतं ते अर्धच घेतलेलं आहे, म्हणजे अर्धी वाटी साखर मी घेतलेली आहे आणि ती त्यात टाकलेली आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करत जायचं आहे आणि 3 लवंगा टाकलेल्या आहेत मी त्यात। गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे। तर आता मार्केटमध्ये भरपूर आवळे येत आहेत, तर त्याची तुम्ही रेसिपी करू शकतात, कारण ती अतिशय उपयुक्त अशी आहे। केसांसाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी, डोळ्यांसाठी, स्किनसाठी अतिशय उपयुक्त आहे। आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात सी विटॅमिन असते। रोज आपण एक तरी आवळा खाल्लाच पाहिजे। आता इथे साखर विरघळायला लागली आहे, त्याचा पाक तयार व्हायला लागलेला आहे आणि ह्या फोडी जोपर्यंत होत नाही, शिजत नाही, तोपर्यंत आपल्याला ते असं मिक्स करत राहायचं आहे। आता इथे साखर पूर्णपणे विरघळली आहे आणि आपल्या फोडी पण छान झालेल्या आहेत। आता फोडी ह्या शिजल्यानंतर आपल्याला एका चाळणीमध्ये सर्व काढून घ्यायचं आहे आणि तो पाक पण आपल्याला असा गाळून घ्यायचा आहे पूर्णपणे। आणि एक सुती कापड घ्यायचं आहे आपल्याला आणि त्या सुती कापडावर ह्या ज्या फोडी आहे त्या आपल्याला पसरवून घ्यायच्या आहेत। सुती कापड जिथे ठेवले त्याच्या खाली मी ताट ठेवलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला सुती कापड ठेवायचे आहे आणि ह्या फोडी अशा पसरवून द्यायच्या आहेत आणि ह्या आपल्याला 3 दिवस फॅनमध्येच कोरड्या करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला 1 तास उन्हात ठेवायचे आहे। इथे तुम्ही बघू शकता की एकदम मस्त अशी आपली आवळ्याची रेसिपी झालेली आहे। जर तुम्हाला जास्त दिवस हे साठवून ठेवायचे असतील तर त्याच्यावरती तुम्ही पिठी साखर टाकू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।